श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना. तर आज आहे मंगळवार. आज उद्या अमावस्या आहे आणि हा आखाडाचा महिना म्हणतात गावाकडे. आखाडाचा महिना आहे आणि आखाडाच्या महिन्यामध्ये प्रत्येकजण गावाकडे अशी म्हणजे ही आहे की पाया पडायला जाते. तर त्या महिन्यामध्ये देवांना फळमुटक्याचा मान असतो. तर बघा मी आता फळमुटका नैवेद्य सगळं करून घेतलंय आणि आता मस्तपैकी घरातल्या देवाची पूजा झाली. आता तुळशीची पूजा करते आणि त्यानंतर मी जाणार आहे देवाला. ताट बीट सगळं माझं रेडी झालंय, तुम्हाला दाखवते. भरपूर जण असे रानपूजा आहे. रान ते झाड म्हणते. तर बघा मैत्रिणींनो, आम्ही आलात काय पण जायला तो आखाड महिन्यातलं झाड पुंजायचं म्हणते. झाड पुंजायचं आखाड महिन्यातलं. तर हो काही आता मी तिथं लक्ष्मी आईला पुंजलं, मग त्याच्याच अवतीभोवती एक पालोरी बघायची अशी. आता ही नवीन पालोरी ह्या पावसाच्या दिवसात उगवती आणि ही पालोरी अशी बघायची छानपैकी. तिला पाणी घालायचं. तिला पाणी घालून झाल्याच्या नंतर असं छानपैकी 5 खडे घ्यायचे, त्यांना धुवून घ्यायचं, मस्त असं शेंदूर ही लावून घ्यायचा. शेंदूर लावल्याच्या नंतर हळदी कुंकू लावायचा. मी तुम्हाला दावते. म्हणते अहो काय पालुरीला हळदी कुंकू लावायचा. किती मान आहे तुला मोठा. नवीन काय म्हणते ती, काय म्हणते तो किती पण आली मोठी किती म्हणजे आता ही जास्त पूजा करायची. तुम्ही सांगा थोडक्यात माहिती. शेतामधलं जी आपलं का नाही भाजीपाला जे खायचं असतो त्याच्यावर तांदूळ कुंदराच्या भाजीचा मान आहे. कुठं आहे ती भाजी आणली खेळायला हो का. असे तांदूळ ठेवायचे समोर थोडेसे. म्हणजे ह्या दिवसातल्या पावसामधल्या भाज्यापाला जर खाल्ल्या तर उलटी संडास होऊ नाही असं एक जुन्या लोकांची म्हण आहे. फडफड करते ती सारखी. दररोज भांडण आहे तरी घेऊ पुसताना विमनच्या अंतरात नाही. आणि हा काय असे वटभरण असते. तांदूळ असं वटभरण पूजा करावी एकदम शांत मनानं करावी. आणि नाडापुडी ह्याच्यात कसं काय बांधलेलं असतंय कुंकू असते. तर इकडं 2 बांधतात गावाकडं, आमच्या इकडं 2 बांधतात. इथे एकच बांधली आणि ही द्वारा थोडा पालोरीला ही करायचं असते, कट करून तिथं ठेवायचा आणि बाकीचा द्वारा आपल्या हातात बांधायचा. छान असं हळदी कुंकू लावून घ्यायचं. असं हळदी कुंकू लावलं. मगच कुठे आहे द्वारा? मगाचा द्वारा आहे आता घरी गेल्यावर बांधून घरी बांधायचं का हो का. आणि असे 5 फळमुटके, ही दिवा, परत मुटका, नैवेद्य, ही फळ, हे मुटका, हे नैवेद्य. त्याच्यावर असती घुगरी, कुरवडी, पापुडी, जी आता भाजी सांगितली, ज्या आपल्याला नव्या भाज्या आता नव्या पावसात जूनच्या पावसात ज्या आलेल्या असतात त्या भाज्या देवाला दावून, म्हणजे ह्या महिन्यात आखाड महिन्यात दावून आपल्याला खायला चांगल्या असतात. म्हणजे नवीन पीक आलेलं असते वर्षातलं पहिल्यांदा. तर हो हे असं जास्त काही मला जागा नाही. असं सगळं असतंय. मी आता हे असं ठेवून घेते. त्याच्यावर असं करायचं. घुगरी, आंबील ह्या सगळ्या गोष्टीचा मान असतोय आज. बघू आता दिवे किती पाजळते. काडच्या डबी खाली किती आणल्यात काडच्या डब्या? 4 आहेत बाबा. बघू शांत वातावरण आहे. काय म्हणतोय दिवा. शक्यच नाही. शांत म्हणले की हवा आली भरकट. असं वर एकदा उठून दाखवायचं पटकन इथं खाली बसल्यावर. टाळकं पुढून घ्यायचं.
शांत वातावरण आहे, हवेचं वातावरण नाही, त्याच्यामुळे छान असे आपले अवका दिवे छान असे पाजळले. तर पण विसरले मी एक गोष्ट, अगरबत्ती नाही. मी फुलं आणलेत सोबत माझ्या आणि फुलं ठेवायची विसरून गेले. तिथं मोठी आहे पण तिथं जागाच नाही. एक एक वस्तू विसरते हो पूजा करता करता. असं हे लिंबू, हे अजून काय राहिलं? नारळ, थोडासा कापूर. तुम्ही तिकडे बघू शकता गण्या किती भारी आनंद घ्यायला लागलाय. बसून. जा गणू, गणू दादा चल नारळ फोडाय. हो का, आता इथं मी असं थोडं माझी देवपूजा झालेली आहे. हे म्हणते ह्या महिन्यामध्ये आपल्या लेकरांना आहे, लेकरं म्हणजे लेकरं आणण्याचा लय मान आहे पाया पडायला. त्याच्यामुळे आज शाळेला सुट्टी घेऊन गणूला आणि जानूला आणले. मोठा दादा इथं नाही. ये चला रे चला आरती घेऊन. किती छान बसली होती फोटो. चल गणू. छान वाटायला लागली बैलगाडी छोटी छोटी. नारळ थोडा पाया पडून इथे घ्या आरती. कशी पूजा झाली कशी नाही ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. गोण्या कुठे गेलाय मम्मी? फोडकाने दगड बघून तिकडे बघ. पिशवीत नारळ कुठल्या दिशेने? इथं फोडकी समोर. इथं फोडकी का नाही, इथं दगड आहे. तो तिथं आहे दगड तो. ते फोड. हा. फोड. गाण्याला वाटतंय मला ते एका ठोक्यात आउट करावं. नारळ का- तर अशी छान पूजा झालेली आहे रसरशीत. बैलगाडी जर धरली तर ह्या बोकांडीच. मी पण आहे. हा फोड. आणि इकडं आणि इकडं कुठे फोडीन मी? एवढी ताकद आहे माझ्यात. वाव. बाबू. पडले. पडलं पाय दोघी. पडले. नक्की सांगा पूजा कशी झाली कशी नाही मला कमेंट बॉक्स मध्ये. आणि एक नियम असतो, आता आपण जे पुंजलेत ही दिवे वगैरे, तर ह्यातले आपण 3 तर देवापाशी ठेवू नाही म्हणून 2 ठेवायचे आणि 3 उचलून आपल्या लेकरांना इथंच खायला द्यायचे, असा एक नियम आहे का नाही. तर ही गणू दादा तू खा. जानू तू खा. आणि ही जी मी खाणार आहे ना ती आता मी घरी खाईन, कारण का मला अजून देवाला जायचंय. तिकडे गेल्यात बाजूला ठेवते असा. आम्ही इथंच खाऊ? हा तुम्ही खायचं, लेकरांना माप असते काही नसते.